थेट जाऊया परिषदेत दरेकर बोलतायत। हायकोर्टामध्ये याचिका तिच्या वडिलांनी या ठिकाणी टाकलेली आहे आणि दिशावर सामूहिक बलात्कार करून हत्या केल्याचा आरोप त्या ठिकाणी तिच्या वडिलांनी केलेला आहे आणि एनआयएची चौकशीची मागणी सुद्धा सभापती महोदय या ठिकाणी झालेली आहे। मुंबई पोलीस आणि महापौर किशोरी पेडणेकर यांनी दबाव आणल्याचं दावा तिच्या वडिलांनी त्या ठिकाणी केलेला आहे आणि नजर कैदेत ठेवून मांडलेले पुरावे खरे आहेत असे सांगा, अशा प्रकारचा दबाव सुद्धा त्यांच्यावर त्या ठिकाणी आणला गेला आणि त्याच्यामध्ये आदित्य ठाकरे, सूरज पंचोली, दिनी मोरिया यांच्यावर त्या ठिकाणी गंभीर आरोप सभापती महोदय केले गेलेले आहेत आणि नितेश राणे यांच्या आरोपात तथ्य आहे जे आतापर्यंत नितेश राणेंना त्या ठिकाणी खोटे आरोप करतायत, राजकीय करतायत, तर त्यांनी सांगितलं की त्यांच्या आरोपांमध्ये तथ्य आहे। तर आमची सभापतीमध्ये एवढीच या ठिकाणी मागणी आहे की हे प्रकरण त्या ठिकाणी दाबलेलं आहे, सीबीआयकडे आपण त्या ठिकाणी पाठवावं आणि याचिकामध्ये ज्या ज्या गोष्टीचा अंतर्भाव आहे त्या अनुषंगाने नव्याने याची चौकशी व्हावी, अशा प्रकारची जे आमच्या मनीषाताई कायंदे यांनी या ठिकाणी उपस्थित केले त्याची शासनाने गंभीर दखल घ्यावी अशी माझी विनंती आहे। नियम 289 अन्वये आजची जी सूचना आपल्याला काय म्हणायचं? सभापती महोदय, पॉइंट ऑफ प्रोसिजर। गंभीर असे आरोप केलेले आहेत। या प्रकरणासंदर्भात डिसेंबर 2022 मध्ये राज्य सरकारने एसआयटी नेमली होती। या एसआयटीची चौकशी कुठपर्यंत आली? या चौकशीचा निष्कर्ष काय आहे हे लवकरात लवकर महाराष्ट्राच्या, देशाच्या आणि जगाच्या समोर आलं पाहिजे। याच्यात दूध का दूध आणि पाणी का पाणी झालं पाहिजे। खरं काय आहे ते जनतेच्या समोर यायला पाहिजे आणि जे या मृत्यूला दोषी असतील, कोणीही असतील, कितीही तो मोठा व्यक्ती असेल, तरी त्याला त्या ठिकाणी शिक्षा झालीच पाहिजे, अशा पद्धतीची भूमिका मला या ठिकाणी मांडायची आहे। धन्यवाद सभापती महोदय। ही जी घटना घडते आणि त्यांच्या वडिलांना नजरकैदीमध्ये ठेवलं जात आहे, सभापती महोदय, ज्या पद्धतीने तिचा बलात्कार करून तिचा खून केला गेला, आज तिच्या वडिलांना सेफ वाटतंय म्हणून ते कोर्टात गेले। कोणी मोठी व्यक्ती असू दे सभापती महोदय, परंतु एका मुलीचा आणि त्या वडिलांच्या आई वडिलांना काय होत असेल ते आपण विचार करू शकतो। तर त्या संदर्भामध्ये चौकशी होऊन ज्यांनी हे घडवून आणले आणि ज्या महापौर असून त्यांच्या घरी धमकी द्यायला गेल्या होत्या त्या सगळ्यांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी आम्ही या सभागृहामध्ये करत आहोत। शशिकांत शिंदे, कादाच्या पद्धतीबद्दल फक्त मला माहिती द्यावी। काल आम्ही सभागृहामध्ये नागपूरच्या गांभीर्याच्या घटनेवर चर्चा करावी म्हणून 289 दिले। या सदनामध्ये सातत्याने महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या प्रकारच्या घटना घडल्यानंतर आम्ही 289 मारतो। आपण ती मांडायला देता आणि नंतर ती रिजेक्ट करता, मग नाकारता। नाही, कुठली चर्चा करण्याबद्दल लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे, आम्ही काय त्याला नकारत नाही, पण पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनवर 1, 2, 3, 4, 5 आपण सगळ्यांना संधी देत आहे। अशी संधी चर्चा इकडे पण द्या, अशी संधी द्यायची प्रथा पाडा, एवढीच आमची विनंती आहे। आम्ही राज्यपालांना भेटून आलो, आता राज्यपालांना भेटून आलो आम्ही की तो न्याय द्यावा, नाही तो न्याय द्यावा एवढीच अपेक्षा आहे। आता जर ही प्रथा पडली असेल तर आम्ही पण पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन काय देऊ, त्यावेळेला त्या पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून 2-3 लोकांना आम्हाला पण संधी द्या। म्हणजे आता या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चेचा नवीन पायंडा निघालेला आहे। राजकारण असावं, परंतु महाराष्ट्रातल्या अनेक लोकांच्या त्या ठिकाणी चर्चा महत्वाच्या आहेत, ज्या इथे सदनामध्ये तुम्ही स्वीकारलेल्या आहेत। अंतिम आठवडा प्रताप, आता प्रोसिजर आम्हाला त्याची पण आम्हाला न्याय द्या। आता हे न्यायालयीन विषय आहे, न्यायालयीन विषय सुद्धा चर्चेला येऊ शकतो का, हा पण नवीन पायंडा तुम्ही पाडा। माझा एक म्हणणं आहे की आजच्या कामकाजामध्ये तुम्ही जे दाखवलेलं आहे, आता अंतिम आठवडा प्रस्ताव आता तुम्ही आज घेतलेला आहे, अंतिम आठवडा प्रस्ताव आपण घेतलेला आहे।
बीएससीच्या बैठकीमध्ये ते अंतिम आठवडा प्रस्ताव स्वीकारायचा झालेला आहे का? 27 तारखेपर्यंत तुम्ही प्रोग्राम दाखवलेला आहे. मग अंतिम आठवडा प्रस्ताव आज कसा काय दाखवला? आम्हाला खुलासा करा ना. म्हणजे सभागृहामध्ये बीएससी व्हायच्या अगोदरच, सभागृहाची बीएससी व्हायच्या अगोदरच जर त्या ठिकाणी शनिवारी किंवा शुक्रवारीच कामकाज संपवणार असेल ते तरी अगोदर सांगा. म्हणजे या कामकाजाच्या प्रथा परंपरा दादा नाही, तुम्ही सांगा. आता याच्यामध्ये अजून एक बिल आलेलं आहे. आता 2 विषयाचं क्लिअरेशन करा. हे काल लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.